नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, कधी तुमच्यासोबत असं झालंय का की तुम्ही काहीच बोलला नाहीत पण समोरच्याला सगळं समजलं? कधी तुम्ही शांत राहिलात आणि तरीही तुम्ही जिंकलात? आज आपण बोलणार आहोत त्या 3 चालांबद्दल, ज्या जर एखाद्या स्त्री शांत राहून खेळल्या तर कुठलाही अहंकारी पुरुष हळूहळू आतून कोसळतो. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चित्राज व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा, शांतता ही ताकद आहे का कमजोरी? तुम्ही कधी विचार केलात का की आवाज नेहमी ताकद दाखवतोच असं नाही, आणि शांतता नेहमी कमजोरी असतेच असं नाही. कधी कधी सर्वात मोठी लढाई तलवारीने नाही तर स्वतःवर नियंत्रण ठेवण्याने जिंकली जाते. आणि ही गोष्ट स्त्रीला पुरुषापेक्षा जास्त चांगली कळते, कारण ती लढत नाही, ती खेळते, समजून शांत राहून योग्य वेळी. पण प्रश्न असा आहे, जर एखादी स्त्री शांत राहून फक्त 3 चाल खेळली तर खरेच एखादा पुरुष अहंकार कोसळू शकतो का? की ही फक्त एक भावना आहे की एक अतिशय खोल सत्य? स्त्रीची ताकद तिच्या आवाजात नसते, ती तिच्या संयमात, निरीक्षणात आणि वेळ साधण्यात असते. पुरुष अनेकदा अहंकाराने चालतो, पण स्त्री ती भावनांनी विचार करते आणि बुद्धीने निर्णय घेते. आणि म्हणूनच ती जर ठरवली तर ती काहीही न बोलता संपूर्ण खेळ बदलू शकते. लोकांना वाटतं जो जास्त बोलतो तो जिंकतो, पण खरं काय आहे माहिती आहे? जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो तोच खरा जिंकतो. स्त्रीची ताकद तिच्या शब्दात नसते, ती तिच्या शांततेत असते. ती बोलण्यापेक्षा जास्त ऑब्झर्व करते आणि म्हणूनच ती योग्य वेळेला योग्य चाल खेळते. चाल नंबर 1, शांततेचा खेळ. पहिली चाल, शांतता. जेव्हा पुरुष रागात बोलतो तो एक्सपेक्ट करतो की समोरूनही उत्तर येईल, वाद होईल आणि तो जिंकेल. पण जेव्हा स्त्री काहीच बोलत नाही तेव्हा त्याचा खेळ बिघडतो. तो विचार करतो, ती शांत आहे का? ती मला इग्नोर करते का? आणि इथून सुरू होतो त्याचा सेल्फ डाऊट. शांतता ही कमजोरी नाही, ती सायकोलॉजिकल पॉवर आहे. पुरुषाला वाद आवडतो कारण त्यात तो स्वतःला जिंकताना पाहतो. पण जेव्हा स्त्री शांत राहते तेव्हा तो गोंधळतो. तो विचार करतो, ती उत्तर का देत नाही? ती घाबरली आहे का? की मी चुकीचा आहे? इथेच खेळ सुरू होतो. शांतता ही उत्तर नसते, ती आरसा असते, ज्यात पुरुषाला स्वतःचं खरं रूप दिसायला लागतं. आणि जेव्हा एखाद्याला स्वतःची चूक स्वतः दिसते तेव्हा त्याचा अहंकार आपोआप कोसळतो. चाल नंबर 2, स्वतःची किंमत. दुसरी चाल, स्वतःची किंमत ओळखणं. स्त्री जेव्हा स्वतःला कमी समजते तेव्हा लोक तिचा फायदा घेतात. पण ज्या दिवशी ती ठरवते मला कुणाकडून व्हॅलिडेशन नको, त्या दिवशी खेळ बदलतो. ती मागे लागत नाही, ती विनवणी करत नाही, ती फक्त दूर जाते. आणि हेच पुरुषासाठी सर्वात पेनफुल असतं, कारण त्याला वाटत असतं ती कायम राहील. ज्या दिवशी स्त्रीला तिची किंमत कळते त्या दिवशी कोणाचीही अहंकार तिच्यासमोर टिकत नाही. ती कोणाला पटवून देत नाही, ती स्वतःला सिद्ध करत बसत नाही, ती फक्त दूर जाते. आणि हे दूर जाणं पुरुषासाठी सर्वात मोठा धक्का असतो, कारण त्याला वाटत असतं ती कधीच जाणार नाही. पण जेव्हा ती जाते तेव्हा त्याला कळतं की तो जिंकत नव्हता, तो गमावत होता.
चाल नंबर 3, भावनांवर नियंत्रण. तिसरी चाल, इमोशनल कंट्रोल. स्त्रीचं मन खूप भावनिक असतं आणि हेच तिचं सौंदर्य आहे. पण जर त्या भावना तिच्या नियंत्रणात आल्या तर ती अनबिटेबल बनते. ती रडत नाही, ती रिॲक्शन देत नाही, ती फक्त समजून घेते आणि पुढे जाते. आणि जेव्हा पुरुषाला कळतं की आता तो तिला इमोशनली कंट्रोल करू शकत नाही, तेव्हा त्याचा अहंकार तुटायला लागतो. पुरुषाचा अहंकार तेव्हाच वाढतो जेव्हा त्याला समोरच्याची कमजोरी दिसते. आणि स्त्रीची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे तिचा भावना. पण जर तीच भावना तिच्या नियंत्रणात आल्या तर मग खेळ पूर्णपणे बदलतो. ती रडत नाही, ती ओरडत नाही, ती फक्त समजून घेते आणि पुढे जाते. आणि हे पाहून पुरुषाला जाणवतं की तो आता तिच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. आणि जिथे नियंत्रण संपतं तिथे अहंकारही टिकत नाही. हे 3 चाल फक्त रिलेशनशिपसाठी नाहीत, त्या जीवनासाठी आहेत. शांतता, सेल्फ रिस्पेक्ट आणि इमोशनल स्ट्रेंथ. जर या 3 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला कोणालाही काही प्रूव्ह करण्याची गरज नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्त्री कधीच कुणाला हरवण्यासाठी खेळत नाही. ती फक्त स्वतःला हरवू नये म्हणून लढते. आणि जेव्हा ती स्वतःला सापडते तेव्हा जग तिच्यासमोर आपोआप नमतं. पुरुषाचा अहंकार मोडणं हा तिचा उद्देश नसतो, पण जर कोणी तिची किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला तर ती शांतपणे त्याला दाखवते की ती कोण आहे. कारण वाद जिंकून नातं हरवण्यापेक्षा शांत राहून स्वतःला जिंकणं जास्त मोठं असतं. आणि कदाचित हीच खरी ताकद आहे, जी दिसत नाही पण सगळं बदलून टाकते. स्त्री कधीच कुणाचा अहंकार मोडण्यासाठी जगत नाही. ती फक्त स्वतःची किंमत जपण्यासाठी जगते. आणि जेव्हा ती स्वतःला हरवू देत नाही तेव्हा जग तिच्या समोर हरतं. वाद जिंकणं सोपं असतं, पण स्वतःला जिंकणं कठीण. आणि जी स्त्री स्वतःला जिंकते तिला कोणी हरू शकत नाही. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण हो. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.